रामकृष्ण हरी मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. तर तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. पहा, बाप काय असतो हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. पहा, बाप खूप कष्टाळू असते. पहा, जितकी आई चांगली असते त्या आईपेक्षाही जो आपल्या घराकरता, कुटुंबाकरता काकणवर जास्ती कष्ट घेतो ना, त्या शब्दाचं नाव बाप असतं. पहा, आपल्या घरामध्ये सर्वात जास्ती कष्ट घेतो तो बाप असतो. वडिलांचं वैशिष्ट्य काय? आई मला 1 रुपया दे. आई मला 1 रुपया दे म्हटलं की पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई तर भरपूर जण पाहिजे. आई मला 1 रुपया दे. आई मला 1 रुपया दे म्हटलं की पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई भरपूर पोरांनी पाहिजे. परंतु 2-2 लाख रुपये वेतन काढून त्याच्या शाळेची फी भरणार बाप किती पोरांच्या लक्षात राहिला? किती पोरांच्या लक्षात राहिला? पहा, विचार करा. पहा, माझ्या आपल्या बापाला व्यसन असेल एखादं आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये कष्ट करणारा बाप असेल. संध्याकाळी घरी येण्याच्या वेळेस त्याच्या लक्षात येतं की मला तंबाखूचं व्यसन आहे. तंबाखूची पुढे घेण्याकरिता 10 रुपयाची गरज आहे. बाप खिशामध्ये हात घालतो. खिशामध्ये 10 रुपये असतात. ते 10 रुपये काढतो आणि दुकानदाराच्या हातात देतो आणि म्हणतो, दुकानदार, अहो मला तंबाखूची पुढे दे. तेवढ्यात त्या बापाच्या लक्षात येतं की माझ्या लेकीने माझ्याकरता काहीतरी खाऊ सांगितलं आहे. त्यावेळेस तो दुकानदाराला म्हणतो, दुकानदार, अहो मला तंबाखूची पुढे नको, माझ्या लेकीकरता खाऊ द्या. अरे, स्वतःचं व्यसन आपल्या लेकीकरता बाजूला सारखो ना, तो बाप असतो. तो बापच सोडत. बाप कष्टाचा गाभारी ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसात चाकतो या. खमीस खावाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बाप्पाच्या धोतराला सदा जिंगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, ओ आली जत्रा गावाची, बापाने फाळा लायाचा, उदारी पादारी भाकरी पोरांना आणायचा. जुन्या फटक्यात बाप जत्रा फिरायचा, आमच्या सुखाची तरी मनात करायचा. तुला भेटत नव्हती दिस दिवस घरात, बाप गावात फिरायचा. बरं जाण्यासाठी बाप गावात फिरायचा. म्हणून बाप काय असतो दादांनो, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आईवडिलांची सेवा करा.